बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। पोलिसांची बंदूक हिसकावून त्यानं स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली अशी चर्चा आहे। पण आता यातला एक नवा अँगल आपल्या समोर येतोय, तो म्हणजे अक्षय शिंदेची नेमकी आत्महत्या आहे की त्याचा एन्काउंटर करण्यात आलाय असा सवाल उपस्थित होतोय। कारण अक्षय शिंदे हा या प्रकरणातला मुख्य आरोपी होता। बदलापूर शाळेतल्या चिमुकलीवर बलात्कार प्रकरण हे इतकं तापलं होतं की एक दिवस म्हणजे 20 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर जवळपास 10 तास रेल रोको आंदोलन करण्यात आलं होतं। हे प्रकरण इतकं तापलं होतं की त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागली होती। अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेशही दिले होते। आणि त्यानंतर आता आरोपी अक्षय शिंदे याला आज ट्रान्झिट रिमांड करतेवेळी तळोजा जेल परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला, ज्यावेळी अक्षय शिंदेनं पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावली आणि त्यातून त्यानं गोळीबार केला आणि त्यावेळी स्वसंरक्षणात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असावा असा कयास बांधला जातोय। त्यामुळे आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापलेलं दिसतंय। पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला असेल तर याची चौकशी केली जावी असं खुद्द शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय। म्हणजे सत्ताधारी पक्षातल्याच एका नेत्यानं ही महत्त्वाची मागणी केली आहे। तर आता अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून काही प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे खरंच ही आत्महत्या नसून फेक एन्काउंटर आहे का? पोलिसांची बंदूक आधीच लोड कशी होती? म्हणजे जर अक्षय शिंदेनं एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावली असेल तर ती आधीच लोड होती का, जेणेकरून अक्षयनं जेव्हा गोळीबार केला त्यावेळी सेल्फ डिफेन्स खातर पोलिसांना सुद्धा गोळीबार करावा लागला? इतक्या संवेदनशील प्रकरणातील आरोपीला नेताना पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला का? नेमकं कुणी कुणाला पहिल्यांदा मारलं हा घटनाक्रम अजूनही समोर आलेला नाहीये आणि पोलीसही अद्याप या घटनेवर भाष्य करायला तयार नाहीयेत। त्यामुळे हा प्रश्न अनुत्तरित राहतो की अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय का, तर ती बातमी खरी आहे, पण अक्षय शिंदेची ही आत्महत्या आहे की एन्काउंटर आहे याविषयी आपल्याला अजूनही पोलिसांकडून अधिकृत अशी माहिती मिळालेली नाहीये। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।